डिजिटल पॅनल मीटर मधला आजचा पाचवा टॉपिक आहे, पाचवा लेसन आहे IC 7107 आणि 7106 वर्किंग अँड कॉन्फिगरेशन्स. यामध्ये उद्दिष्टे आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत. ऍट द एंड ऑफ दिस लेसन यू शॅल बी एबल टू, या धड्याच्या शेवटी आपण IC 7107 IC 7106 आधारित व्होल्टमीटरचे कार्य स्पष्ट करण्यास सक्षम असाल आणि सामायिक मापदंडची यादी करण्यास सक्षम असाल. तर आज आपण या ICचा वापर करून व्होल्टमीटर कसं तयार केलं जातं आणि त्याचं वर्किंग कसं आहे ते आपण थोडक्यात पाहूया. आता ऍप्लिकेशन पाहूया पहिल्यांदा की हे काय आहे 7106 आणि 7107 IC. तर हा एक 3.5 डिजिट लो पॉवर कन्झ्युमिंग A to D कन्व्हर्टर आहे. म्हणजे तो दाखवताना 3.5 अंक दाखवणार आहे. एकूण 3 अंक आणि अर्धा, म्हणजेच 3 अंक म्हणजे 999 आणि अर्धा अंक म्हणजे 1 किंवा मायनस चिन्ह, वजा चिन्ह. आणि मग इट कॅन बी पॉसिबल टू डिझाईन पॅनल मीटर बाय युजिंग अबाउट 10 एक्सटर्नल कॉम्पोनंट्स अँड डिस्प्ले द रिझल्ट. एक एक्स्ट्रा 10 कॉम्पोनंटचा वापर करून तुम्ही असे सर्किट्स तयार करू शकता. त्याचा डायग्राम पुढच्या बाजूला पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर ICL 7106 चा वापर करून हा व्होल्टमीटर, डिजिटल व्होल्टमीटर तयार केला. तो 3.5 चिन्ह म्हणजेच काय बा, अंक म्हणजेच काय बा, 3.5 म्हणजेच 999 आणि हाफ म्हणजे 1 किंवा मायनस चिन्ह. त्या दोन्हीपैकी कुठला तर एक चिन्ह तुम्हाला पाहायला मिळेल, त्यालाच म्हणतात 3.5 डिजिट. तर या ठिकाणी मागच्या तासामध्ये आपण बघितलंय की पॉझिटिव्ह कुठला, निगेटिव्ह कुठला, नंतर 2 ते 25 पर्यंत तुमचा डिस्प्लेचं टर्मिनल्स आहेत. बाकी हे 26 तुमचा निगेटिव्ह टर्मिनल आहे. नंतर हे एक्स्ट्रा टर्मिनल जे आहेत, आता 30-31 ला काय जोडलंय सगळं पुढे अजून पाहायला मिळेल. तर हे एक्स्ट्रा सर्किट याच्यामध्ये जोडल्यानंतर तुम्ही एक डिजिटल व्होल्टमीटर तयार करू शकता. तसंच 7107 चा वापर करून सुद्धा हा डिजिटल व्होल्टमीटर तयार केलेला आहे. सेम सर्किट आहे, फक्त किरकोळ बदल आहे याच्यामध्ये. कलर 4 जरा दाखवलेला की याच्यात कोणते कोणते विभाग आहेत. किंवा 1 नंबर तुमचा पॉझिटिव्ह 5+5 व्होल्ट आहे. 21 नंबर दोन्ही IC साठी ग्राउंड म्हणजेच निगेटिव्ह टर्मिनल आहे. नंतर 26 नंबरचा जो आहे -5 व्होल्ट किंवा -3.3 व्होल्ट आहे. असेच काही महत्वाचे विभाग आहेत. जसं 2 ते 25 पर्यंत हे 7 सेगमेंट साठी आहे. नंतर 30 आणि 31 नंबर जो आहे तो इनपुट व्होल्टेज, म्हणजे तुम्हाला जो इनपुट व्होल्टेज जो मोजायचा आहे तो मोजण्यासाठी ह्या 2 टोकामध्ये तुम्ही ते देणार आहात. नंतर हे रेफरन्स व्होल्टेज आहे आणि 3 पिन्स आहेत, 38, 39, 40. हे ऑसिलेटर सर्किट या ठिकाणी असते. अजून एक कलर 4 सर्किट दाखवले या ठिकाणी IC 7107 चा वापर करून. तेव्हा इथून ते इथपर्यंत 25 पर्यंत तुमचा 7 सेगमेंट, आणि तो बनवताना तो 3.5 डिजिटचा तयार करणार आहात. नंतर इथं तुमचा इनपुट सिग्नल, इथं तुम्ही जे मोजायचं ते सिग्नल तुम्ही इथं देणार आहात. व्होल्टमीटर असेल तर व्होल्टेज या ठिकाणी तुम्ही देणार. आणि ते एक पॉट वापरलेला आहे. आता हा पॉटचा वापर कशासाठी आहे ते तुम्हाला तर पुढे दाखवणार आहे मी. एकदम प्रॅक्टिकल फॉर्म मध्ये डेमो दाखवतोय तुम्हाला एक्झॅक्टली हे व्होल्टमीटर कसं तयार केलेलं आहे. तर वर्किंग सर्किट मध्ये याच्या कार्यामध्ये काय केलंय की महत्वाचं म्हणजे या ठिकाणी फ्रिक्वेन्सी तयार केली जाते 48 किलोहर्ट्जची फ्रिक्वेन्सी. 48 किलोहर्ट्जची फ्रिक्वेन्सी म्हणजेच तुमच्या त्या IC 7106 किंवा 7107 IC ला ऑपरेट करण्यासाठी, कार्य करण्यासाठी तुम्हाला 48 किलोहर्ट्जची फ्रिक्वेन्सी लागते. तर ती फ्रिक्वेन्सी या ठिकाणी तयार केली जाते. तयार करण्यासाठी इथं C3 आणि C4 ची किंमत घेऊन तयार केली जाते. त्याचा फॉर्म्युला आहे पुढे तुम्हाला पाहायला मिळेलच ते. नंतर कुठला सप्लाय आहे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, हे सगळं तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे, तेच पुढे दिलेलं आहे. यामध्ये 0 व्होल्ट कुठला म्हणजेच निगेटिव्ह, IC चा पिन नंबर कुठला मगाशी मी तुम्हाला सांगितलं. आता हे ऑसिलेटर सर्किट, ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी तयार करते, तर तो जवळपास 48 किलोहर्ट्ज तयार करते. तर ते तुम्हाला कुठे मिळते, पिन नंबर 38, 39 आणि 40 वर. तर हे तुम्ही कसं करू शकता, तर 3 पद्धतीने तुम्ही फ्रिक्वेन्सी तयार करू शकता. एक तर तुमचा
कॅन कनेक्ट एक्सटर्नल क्लॉक फ्रिक्वेन्सी, म्हणजे तुम्ही बाहेरून तुम्ही 48 किलोवॉट देऊ शकता याला, या आयसीला तुम्ही बाहेरून 48 किलोवॉट देऊ शकता, किंवा एखादा 48 किलोवॉटचा क्रिस्टल वापरू शकता. आणि तिसरा पर्याय म्हणून आरसी ऑसिलेटर वापरू शकता. तर आपला ऑसिलेटर सर्किट झालेला आहे हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल तयार करणारा. तर रजिस्टर कॅपॅसिटर वापरून आपला आरसी ऑसिलेटर सर्किट आपला अगोदर झालेला आहे, तर तोच सर्किट तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. तर तीन पैकी सगळ्यात सोपा आणि सोयीस्कर जे ऑसिलेटर सर्किट आहे तो म्हणजे आरसी ऑसिलेटर सर्किट आहे. तर याच्यामध्ये आरसी ऑसिलेटर सर्किट वापरलेलं आहे. तर तुम्ही सर्किट बघितलं असेल बघा, R3 आणि C4 चा वापर करून ऑसिलेटर सर्किट वापरला. तर त्याचा फॉर्म्युला आहे एफ ऑसिलेटर इज इक्वल टू 0.45 स्टँडर्ड किंमत आहे भागिले R3 प्लस C4, आणि ही जी किंमत येणार आहे ती जवळपास 48 किलोहर्ट्झ फ्रिक्वेन्सी येणार आहे, ज्याच्या साहाय्याने तुमचे हे दोन आयसीस ऑपरेट होऊ शकतात, IC 7106 आणि IC 7107. नंतर आहे रेफरन्स कॅपॅसिटर सिलेक्शन, की ज्याच्यामध्ये संदर्भ कॅपॅसिटर 34 आणि 33. आता हे 34 आणि 33 मध्ये कॅपॅसिटर जोडलेलं असते. हे पहा इथं 33 आणि 34, हे 33 आणि 34 आहेत. तर या दोन टोकांमध्ये हा कॅपॅसिटर जोडलेला असतो, दरम्यान कनेक्ट केलेला आहे. सामान्यतः हे कॅपॅसिटर बहुतेक परिस्थितीमध्ये 0.1 मायक्रोफॅरेड मध्ये योग्य आहे, म्हणजे 0.1 मायक्रोफॅरेड मध्ये तयार केलेला असतो किंवा तिची किंमत 0.1 मायक्रोफॅरेड असते. काही बाबतीत जसे की पिन क्रमांक 32 आणि 35 काही डिझाईन प्रमाणामध्ये वापरत नाही, त्यावेळेला त्याची किंमत जरा वाढवून 1 मायक्रोफॅरेड पर्यंत घेतली जाते, म्हणजे 0.1 ऐवजी 1 मायक्रोफॅरेड वापरलं जातं. म्हणजे 32 आणि 35 हे दोन टोक वापरले नसतील तर, नाहीतर मग रेग्युलरली तिची किंमत 0.1 मायक्रोफॅरेडच असते. हे आहे रेफरन्स कॅपॅसिटर सिलेक्शन. दुसरा आहे ऑटो झिरो सेटिंग. ऑटो झिरो सेटिंग म्हणजेच काय, आता तुम्ही बघितलं असेल बघा, अॅनालॉग मीटर मध्ये तुम्हाला झिरो सेटिंग करावं लागते. तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ते झिरो सेटिंग करावं लागेल. पण या ठिकाणी सेटिंग तुम्ही मॅन्युअली पण करू शकता, आणि प्लस याच्यामध्ये डिजिटल व्होल्ट मीटर मध्ये कसं आहे, ऑटो सेटिंग झालं पाहिजे. तर ऑटो सेटिंग साठी हे पिन नंबर असते 29 A to Z, म्हणजे स्वयंशून्य सेटिंग होय, की ज्याच्यामध्ये ऑटोमॅटिक झिरो ऍडजस्टमेंट होते. ऑटो शून्य सेटिंग म्हणजे पुनर्प्राप्ती, ओव्हरलोड, वेग आणि आवाज कमी होण्याची पातळी दर्शवते. स्वयंशून्य कॅपॅसिटरच्या मूल्याचा सिस्टमच्या आवाजावर थोडासा प्रभाव आहे. याचा फुल स्केल डिफ्लेक्शन जवळपास 200 मिली व्होल्टचा असतो, आणि तिथं जो कॅपॅसिटर वापरलेला असते तो जवळपास 0.47 मिली फॅरेडचा कॅपॅसिटर वापरलेला असतो. आता हे मागच्या तासामध्ये तुम्हाला सांगितलेलं की याच्यामध्ये जे माप तयार केलं जातं डिजिटल पॅनल मीटर मध्ये, जो स्केल तयार केला जातो तो व्होल्टेज डिव्हायडरचा वापर करून तयार केला जातो. म्हणून इतर या ठिकाणी जो फुल स्केल डिफ्लेक्शनला जो व्होल्टेज दाखवणार आहे तो व्होल्टेज दाखवला येतं 200 मिली व्होल्ट, म्हणजे 0 ते 200 मिली व्होल्ट सगळ्यात जास्त 200 मिली व्होल्ट स्केल दाखवणार आहे. यामध्ये तुम्ही माप तयार करून तुम्ही वेगवेगळ्या व्होल्टेजची किंमत तुम्ही त्या ठिकाणी माप तयार करू शकता या डिजिटल पॅनल मीटर मध्ये. तर या ठिकाणी त्याला ऑटो झिरो ऍडजस्टमेंट करण्यासाठी पण तिथं पिन आहे 29 वॉर्निंग, पिन नंबर 29. नंतर आहे रेफरन्स व्होल्टेज. आता हा रेफरन्स व्होल्टेजचं काम काय, रेफरन्स व्होल्टेज सुद्धा पिन नंबर 36 आणि 35 मध्ये आहे, 36 आणि 35. तर ह्याचं काम काय, त्या ठिकाणी एक पॉट पण वापरलेलं असते, पोटेन्शियोमीटर त्या ठिकाणी वापरलेलं असते. ह्याचं काम काय की समजा तुम्ही ज्यावेळेला इनपुट देता या सर्किटमध्ये जेव्हा तुम्ही व्होल्टेज मोजण्यासाठी इनपुट देता, तर इनपुट दिल्यानंतर तो डायरेक्टली, आता समजा एक बॅटरी जोडली याला, आणि बॅटरीची ऍक्च्युली रिडिंग समजा 12 व्होल्ट आहे, की 12 व्होल्ट तुम्ही एखाद्या दुसऱ्या मीटरवर चेक करून बघितलं की 12 व्होल्ट आहे, तर ज्यावेळेला तुम्ही ह्याला जोडता तर डायरेक्टली तो 12 व्होल्ट दाखवत नाही, काय कळलं, तो वेगळीच किंमत दाखवणार. हे तुम्हाला मी आता प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे. फक्त लक्षात ठेवा की एखादी बॅटरी घेतली तुम्ही आणि तुम्ही एक स्टँडर्ड मीटरवर तुम्ही चेक केलं तर तिची किंमत या ठिकाणी 12 व्होल्ट दाखवते, पण ज्यावेळेला तुम्ही ह्याला जोडताय तर ह्याला जोडल्यानंतर हिची किंमत 13, 14 असं दाखवत आहे, म्हणजे एक्झॅक्ट किंमत दाखवत नाही. मग ती बरोबर 12 व्होल्टला, म्हणजे आता इथं साध्या एक स्टँडर्ड मीटरवर तुम्हाला 12 व्होल्ट दिसते, तर तुम्ही इथं काय करायचं, एक सेटिंग करायचं. तुम्ही ज्यावेळेला ती बॅटरी जोडाल तर इथं जो पॉट वापरलेला, हा जो पॉट वापरलाय ह्याला फिरवून, रेफरन्स व्होल्टेजचा हा पॉट फिरवून तो बरोबर 12 व्होल्ट वर आणायचा. जो डिजिटल पॅनल मीटरवरचा जो LCD डिस्प्ले आहे याच्यावरची किंमत बरोबर 12 व्होल्ट वर आणायचा, आणि मग तो सेट एकदा झाला
किंवा कुठलीही बॅटरी तुम्ही चेक केलं तर तुमची बरोबर त्या स्टँडर्ड मीटर आणि तुमच्या डिजिटल पॅनल मीटरची किंमत जवळपास एकसारखी येणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हे ऍडजस्टमेंट करावं लागते. झिरो ऍडजस्ट नंतर तुम्हाला हे रेफरन्स व्होल्टेज सुद्धा ऍडजस्ट करावं लागते. नंतर रिमूव्हिंग कॉमन मोड व्होल्टेजेस, या ठिकाणी अशी एक पिन नंबर आहे जिथं तुम्हाला जवळपास 2.8 व्होल्ट डायरेक्टली देतं, तो आयसीच देतो आणि त्याच्यामध्ये एक एफईटी एन चॅनल एफईटी वापरलेला असते, की तो 2.8 व्होल्ट जनरेट करत असते आणि तो पिन नंबर असते 32. पण तो हे 32 आपण वापरत नाही आणि तुम्ही समजा हे वापरलंच तर लक्षात घ्या ते आतल्या आत आयसी मध्ये प्रवाह एवढा वाहतो की तो आयसी ला गरम करतो आणि इट कॅन डॅमेज द आयसी, तो आयसी ला खराब करू शकतो. म्हणून 32 अजिबात वापरलं जात नाही. तर ते काय केलं जाते तर 30, 32 आणि 35 एकमेकाला जोडलेले असतात, एकत्र जोडलेले असतात. हे बघा त्या सर्किट मध्ये दिसेल पहा. आता इथं तुमचे नंबर दिसत नाहीत, आता इथं दिसेल पहा 30, 32 आणि 35. हे पहा, हे इकडून इथं गेलंय 32 ला आणि इकडून इथं गेलंय 35 ला. हे सगळं एकमेकाला शॉर्ट केलंय. तर 32 ला तुम्हाला डायरेक्टली मिळतंय म्हणून इथं सगळं एकत्र शॉर्ट केलं जातं. याचा अजिबात वापर केला जात नाही. पण तरी सुद्धा तुम्हाला वाटलं एक्सटर्नल तुम्हाला व्होल्टेज पाहिजे, तुम्हाला इथं ऑटोमॅटिक आउटपुट मिळू शकते. कारण त्या ठिकाणी एक एन चॅनल एफईटी असतो म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला एक 2.8 व्होल्ट पर्यंत मिळू शकते. पण त्याचा वापर तुम्ही करायचा नाही म्हणून त्यांनी काय म्हणले, रिमूव्हिंग कॉमन मोड व्होल्टेज. तर त्याला काढून टाकायचं, ते डायरेक्ट शॉर्ट करून टाकणे. तर एवढे काय ठराविक सेटिंग्स आहेत. सेटिंग केल्यानंतर तुमचा फायनल डिजिटल व्होल्ट मीटर तयार होतो. आता सेम या सर्किटचा वापर करून तुम्ही एक डिजिटल पॅनल मीटर तयार केलेलं आहे. तर हे पॅनल मीटर कसं तयार केलं पहा. आता या ठिकाणी बघा डिजिटल पॅनल मीटर तयार केलंय, एक स्टँडर्ड मीटर वापरलाय आणि प्लस हे पण आहे. आता हा सर्किट आहे पहा, हा सर्किट आहे. सेम इथं पण बघा, इथं पॉट वापरलेलं बघा 20 किलो हर्ट्जचं पॉट आहे आणि सगळं सेम जसं मग अशी तुम्हाला सर्किट दाखवलं सेम सगळी हे आहेत. इथं तुमचं ऑसिलेटर सर्किट आहे. रेफरन्स व्होल्टेज या ठिकाणी तुमचं हे करू शकता तुम्ही. नंतर हे एलसीडी डिस्प्ले किंवा एलईडी डिस्प्ले. आता या ठिकाणी 7 सेगमेंट डिस्प्लेचा वापर केलेला आहे. 7 सेगमेंट डिस्प्ले इथं वापरलेत, 4 वापरलेत, 1, 2, 3, 4. आता हे 3 अंक दाखवणार आहे आणि हा चौथा फक्त अर्धा अंक दाखवणार आहे. आणि IC 7107 वापरलेला आहे. नंतर अजून एक सर्किट वापरलंय IC 7660. त्या आयसीचा वापर करून आता या ठिकाणी काय केलंय, एक कन्व्हर्टर व्होल्टेज कन्व्हर्टर म्हणून वापरलाय. काय करते, हे +5 व्होल्ट घेते आणि -5 व्होल्ट तयार करते. म्हणजे या ठिकाणी मगाशी सांगितलं तुम्हाला त्याच्यामध्ये एक +5 व्होल्ट पण लागते, -5 व्होल्ट पण लागते. तर हे दोन्ही सर्किटच्या साह्याने या ठिकाणी हा कम्प्लीट अख्खा पीसी या तुमच्या ब्रेडबोर्डवर, हा ब्रेडबोर्डवर आहे, ब्रेडबोर्डवर तयार केलेला आहे. ब्रेडबोर्डवर तयार केलेला आहे. आता पहा ह्याला 9 व्होल्टची बॅटरी जोडली जाते. आता हे स्टँडर्ड मीटर पण वापरलंय. आता तुम्हाला मगाशी मी सांगितलेलं बाकी रेफरन्स व्होल्टेज कसं ऍडजस्ट करायचं आणि झिरो ऍडजस्टमेंट पण कसं करायचं ते पण दाखवते पहा. आता हे जोडल्यानंतर तुमचा जो इथं 7 सेगमेंट आहे तर 4 आहेत, पण त्याच्यातले 3 अंकच दिसणार आहेत, चौथा फक्त अर्धा अंक दिसण्यासाठी. हे बघा बॅटरी जोडल्यानंतर तुमचा हा डिस्प्ले चालू झालाय. तर या ठिकाणी बघा मायनस फक्त अर्धा दिसतंय आणि हे 3 अंक दिसत आहेत. आता जी वस्तू तुम्हाला ज्या व्होल्टेजचं तुम्हाला त्या वस्तूचं व्होल्टेज मोजायचंय, आता समजा एखादी वस्तू घेतली तुम्ही, बॅटरी घेतलं आणि ते बॅटरीचं व्होल्टेज तुम्हाला चेक करायचं आहे, तर या ठिकाणी पहिल्यांदा ते स्टँडर्ड मीटरवर चेक करून घेतात. आता समजा मी बॅटरी घेतली आणि तुम्ही एक स्टँडर्ड मीटरवर चेक केलं तर या ठिकाणी बघा जवळपास 6.6 व्होल्ट दाखवते, DC 6.6 व्होल्ट. आता ह्याच्यावर चेक केल्यानंतर काय होते पहा. आता ह्याच्यावर जोडून बघतात बघा. आता ह्याच्यावर जोडल्यानंतर इथं तुम्हाला किती दिसते बघा, 14 व्होल्ट दिसते. मगाशी मी सांगितलेलं बघा की डायरेक्टली तुम्ही जोडले की ह्याला कुठल्याही प्रकारचं सेटिंग केलं नसेल तर तुम्हाला डायरेक्टली असंच किंमत देणार, म्हणजे एक्झॅक्ट किंमत नाहीये. स्टँडर्ड वर किती होतं 6.6 व्होल्ट,
या ठिकाणी 14 वोल्ट दिसते. मग तुम्हाला हे ऍडजस्ट करावं लागणार आहे. मग ह्याच्यासाठी तुम्हाला 0 ऍडजस्ट करावं लागणार आहे आणि स्टँडर्ड किंमत सुद्धा बदलावं लागणार आहे. तर आता बघा पहिल्यांदा काय करतात पहा की हे 2 प्रोब शॉर्ट करायचं. तर बघा हे दोन प्रोब शॉर्ट करायचंय. हे 2 प्रोब शॉर्ट करायचं तो आणि पॉट जो आहे तो 20K चा जो पॉट होता तो या ठिकाणी प्रीसेट वापरलाय तो फिरवून ते ह्याला 0 करायचंय. बरोबर 0 ऍडजस्ट करायचंय. कम्प्लीट 0 ऍडजस्ट करायचंय. तरी सुद्धा ते सेटिंग होत नाही. आता ते बरोबर 6.6 इथं होता तर तेवढाच सेटिंग परत करायचं. रेफरन्स व्होल्टेज द्यायचंय. आता इथं व्होल्टेज तुम्ही हे बॅटरी जोडल्यानंतर आता हे परत तुम्हाला तसंच दाखवते 5.5 म्हणजे बरोबर 6 पण दाखवत नाही. परत आता प्रीसेट फिरवायचंय आणि बरोबर 6.6 वर आणायचंय. बरोबर फिरवून बरोबर 6.6 वर आणायचंय म्हणजे एक्झॅक्ट स्टँडर्ड किंमत बरोबर ते येणार. आता तुम्ही कुठलाही बॅटरी चेक करायला जोडलं इथं तर तुम्हाला बरोबर त्याच्या जवळचीच किंमत दाखवणार आहे. त्या ठिकाणी बघा तिथं 6.6 दाखवत होतं, इथं सुद्धा बघा बरोबर 6.6 वोल्ट दाखवत. आता दुसरं एक बॅटरी घेतली आहे. आता याची बॅटरीची किंमत पहा किती येते. इथं जवळपास 3.5 दाखवते, 3.5 दाखवते. इथं सुद्धा बघा आता 3.5 दाखवणार बघा एक्झॅक्ट. आता बरोबर दाखवणार. तरी पहा इथं आता 3.5 दाखवते म्हणजे आता बरोबर दिसायला लागले. आता जवळपास त्याची किंमत आता यायला लागली एक्झॅक्ट. हे तुम्ही मगाशी ह्या पोटेन्शियोमीटर फिरवून तुम्ही बरोबर त्याचं सेटिंग केलेलं आहे. आता हे समजा एक पेन्सिल सेल आहे, त्याची किंमत पण बघूया किती आहे. आता या स्टँडर्ड वर बघा किती येते. जवळपास 1.1 दाखवते, 1.1. तर इथं सुद्धा बघा किती येते पहा. इथं सुद्धा बघा 1.1 दाखवते, एक्झॅक्ट 1.1 दाखवते म्हणजे बरोबर हे रिडिंग दाखवत आहे. म्हणजे आता बरोबर हे मीटर सेट झालेलं आहे. आता दुसरी एक पद्धत या ठिकाणी वापरली आहे की बाबा एक बॅटरी घेतले आणि एक कॅपॅसिटर घेतलाय आणि डायरेक्टली त्या कॅपॅसिटरला चार्ज केलंय आणि चार्ज केल्यानंतर परत ह्या कॅपॅसिटरची किंमत आपण या डिजिटल पॅनल मीटरवर पाहायचंय. आता हे चार्ज करतोय आपण, हे चार्ज करतोय पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह, निगेटिव्हला निगेटिव्ह. हा इलेक्ट्रोलाइटिक कॅपॅसिटर आहे, चार्जिंगला लावलंय ते चार्ज होतोय. आता मगाशी तो 6.6 ला होता हा बॅटरी, त्याच बॅटरीचा वापर करून चार्ज केलेला आहे. तर तो बरोबर आता ह्याला अजून एक दुसरा ब्रेडबोर्ड वापरून आता ह्याला तुम्ही त्या इनपुट टर्मिनल्सला जोडून बघा. डायरेक्टली पहिल्यांदा तुम्हाला 6.6 वोल्ट दाखवणार इथं जोडल्या. बघा आता हे जोडून घेतात त्या कॅपॅसिटरला, इलेक्ट्रोलाइटिक कॅपॅसिटरला. आता याच्या दोन्ही टोकाला इनपुट टर्मिनल जे आहेत डिजिटल पॅनल्स आहेत त्याला जोडून घेतात आणि इथं बघा डायरेक्टली तुम्हाला बघा 6.6 दाखवत होतं, 6.5 दाखवा लागले. आता हे बघा हळूहळू कमी होत चाललंय बघा. आता हे कमी का होत चाललेलं आहे तर हे डिस्चार्ज होत चाललंय. कॅपॅसिटर आहे ते काय कंटिन्युअस राहणार नाहीये. जसं जसं हे डिस्चार्ज होत चाललंय तसं याची किंमत बघा कमी होत चालली. म्हणजे डिजिटल पॅनल मीटर एकदम व्यवस्थित कार्य करत आहे. अशा पद्धतीनं हे पहा, अशा पद्धतीनं हा झाला डिजिटल पॅनल मीटर IC 7107 चा वापर करू. अशा पद्धतीनं आजचा टॉपिक जो होता 5वा लेसन IC 7107 आणि 7106 चा वापर करून व्होल्ट मीटर तयार करा. आता परत बघूया पुढं 6वा टॉपिक. ऑडिओ कोणाचा चालू आहे बंद करा. हो त्या ऑडिओ बंद कर. तो डिजिटल पॅनल मीटर मधला 6वा टॉपिक आहे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. तर याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत पहा. ऍट द एंड ऑफ दिस लेसन यू शॅल बी एबल टू एक्सप्लेन द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ LCD. याच्यात उद्दिष्ट काय बघा, LCD चे कार्य सिद्धांत स्पष्ट करू शकाल, भिन्न LCD पॅनलच्या आकाराची तुलना करण्यास सक्षम असाल आणि LCD डिकोडर ड्रायव्हर IC यादीवर करू शकाल.
म्हणजेच आता तुम्ही एलसीडी म्हणजे काय त्याच्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. आता या पुढं लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. तर लिक्विड क्रिस्टल स्टँड्स किंवा एलसीडी स्टँड्स फॉर लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. एलसीडी चा फुल फॉर्म आहे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. इट इज यूज्ड विच इज यूज्ड टू शो स्टेटस ऑफ एन ऍप्लिकेशन, डिस्प्ले व्हॅल्यूज, डिबगिंग ए प्रोग्राम एक्सेट्रा. तर हे सुद्धा एक इंडिकेटर म्हणून किंवा प्रदर्शनासाठी अंक आकडे हे प्रदर्शनासाठी किंवा जाहिरातीसाठी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे एलसीडी डिस्प्ले पाहायला मिळतात. आता तर सगळ्या तुमच्या टीव्ही, मॉनिटर्स, कम्प्युटरचे मॉनिटर्स या सगळ्यामध्ये या एलसीडीचा वापर केला जातो. तसं छोट्या याच्यामध्ये पण असतात. आता त्याची साईज कशी असते काय त्याच्याबद्दल आपण थोडं अभ्यास करणार आहोत. एलसीडी आता डिजिटल पॅनल मीटर मध्ये डिस्प्ले करण्यासाठी जे अंक किंवा अल्फाबेट्स, लेटर्स, अक्षरे दर्शवण्यासाठी 7 सेगमेंट पाहिलं. तसंच आता डिस्प्ले करण्यासाठी डिजिटल पॅनल मीटर मध्ये दुसरी वस्तू आहे एलसीडी. एलसीडीच्या साह्याने सुद्धा तुम्ही अक्षरे, ग्राफिक्स हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर आता हे एलसीडी कसं कार्य करते त्याच्याबद्दल आपण पुढे बघणार आहोत. आता एलसीडी, the liquid crystal display has the distinct advantage of having low power consumption than the LED. म्हणजे त्याच्यापेक्षा कमी ऊर्जा वापरण्यासाठी किंवा कमी ऊर्जा वापरली जाते. नंतर हे एलईडी साठी मिलीवॅटच्या काही ऑर्डरच्या तुलनेत प्रदर्शनासाठी मायक्रोवॅटच्या क्रमाने असते. म्हणजे मिलीवॅट्स एलईडी ला असेल तर ह्याला मायक्रोवॅट्स आहेत. कमी ऊर्जा वापरल्यामुळे ते मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर इंडिकेटर म्हणजे एका सिंगल चिप मध्ये बसवून सुसंगत बनलेले आहेत. नंतर त्याचे इतर फायदे म्हणजे कमी किंमत आणि चांगले कॉन्ट्रास्ट. त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट चांगला मिळतो. किंमत पण त्याची कमी आहे एलईडी पेक्षा. आणि एलसीडीच्या मुख्य कमतरता म्हणजे प्रकाश स्त्रोताच्या अतिरिक्त आवश्यकता. आता याच्यामध्ये फक्त एक तोटा काय की ह्याला एलसीडीला अक्षर तयार करण्यासाठी एक्स्ट्रा त्या ठिकाणी लाईट लागते. त्या ठिकाणी तेवढाच एक तोटा त्या ठिकाणी, बाकी सगळे बरेच यामध्ये फायदे आहेत. नंतर प्रिन्सिपल ऑफ वर्किंग ऑफ एलसीडी. तर याच्यामध्ये प्रिन्सिपल काय, ट्विस्ट आणि अनट्विस्ट. आता याच्यामध्ये जो एलसीडी असतो लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले, हा लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले एकतर तो लिक्विड पण नसतो आणि सॉलिड पण असतो. त्याच्या मधला तो जो भाग असतो त्यालाच म्हणतात एलसीडी, लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. त्याच्यामध्ये कसं आहे की जो क्रिस्टल असते, क्रिस्टल जो असतो आता पुढे येईल तुम्हाला अॅनिमेटेड फॉर्म मध्ये दाखवणार आहे. तर क्रिस्टल जो आहे तो पिळलेला असतो आणि ज्या वेळेला पिळलेला नसेल तर तो सरळ रेषेत तयार होतो. ज्या वेळेला त्याला तुम्ही सप्लाय दिला, तो सप्लाय दिल्यानंतर तो कुठल्या तरी एका कंडिशन मध्ये जातो, एक तर पिळतो किंवा मग पिळलेला नसतो, म्हणजे 90 अंशामध्ये उभा असतो. तो कसा असतो एक्झॅक्टली ते तुम्हाला मी आता अॅनिमेशनच्या स्वरूपात दाखवणार आहे. आता हे एलसीडीचं अजून मी डिटेल तुम्हाला पुढे दाखवणारच आहे अॅनिमेशन फॉर्म मध्ये. हे सगळं जे एक्सप्लेनेशन आहे त्याच्यात तुम्हाला पाहायला मिळेल सगळं. त्याच्यातले जे पार्ट्स आहेत, हे सगळे जे पार्ट्स आहेत हे सगळे तुम्हाला मी आता अॅनिमेटेड फॉर्म मध्ये दाखवणार आहे. त्याच्यानंतर आपण बघूया की एलसीडीचे कुठले कुठले प्रकार आहेत. आता 16x2 एलसीडी पॅनल आहे. 16x2 म्हणजे काय, वरती 16 आहेत आणि खालच्या बाजूला 2 रोज आहेत, 2 ओळी आहेत आणि इथं 16 एलसीडी सेगमेंट्स आहेत. असे तुम्ही मोजले हे तर असे जवळपास 16 सेगमेंट्स आहेत आणि असे 2 ओळी आहेत त्याच्या. हे 16x2 याला म्हणतात 20x2. हे 20चे असे सेगमेंट आहेत आडवे आणि असे 2 ओळी आहेत त्याच्या. तसंच इथं 8x2, इथं 8 सेगमेंट्स आहेत एलसीडीचे आणि 2. हे सगळे बघा डिस्प्लेसाठी वापरलेले आहेत. लेटर्स वापरलेत, ग्राफिक्स पण असतात. हे तुम्ही असे वेगवेगळे प्रकारचे एलसीडी डिस्प्लेज आहेत. अल्फा न्यूमरिक, त्याच्यात तुम्ही अल्फाबेट्स पण आहेत आणि न्यूमरिकल सुद्धा आहे. म्हणजे लेटर्स आणि नंबर्स दोन्ही पण पाहता येतात. इथं बघा, इथं लेटर्स पण आहे आणि नंबर्स पण ऍट अ टाइम तुम्ही पाहू शकता. तर हे एलसीडीचे प्रकार आहेत. अजून पण बघता येईल 40x2, हे असे आडवे 40 सेगमेंट्स आहेत आणि लाईन्स त्याचे रोज 2 आहेत. इथं बघा तुम्हाला ग्राफिक दिसेल बघा, हे ग्राफिक्स हे जे दिसतंय डिझाईन, हे तुम्ही अशी डिझाईन सुद्धा या एलसीडी डिस्प्ले मध्ये तयार करू शकता. आणि हे किती आहे बघा, 122x32 डिस्प्ले, 122x32 डिस्प्लेचा हा ग्राफिक एलसीडी डिस्प्ले आहे. तर हे वेगवेगळे प्रकारचे एलसीडी डिस्प्लेज आहेत.
त्याची माप तुम्हाला बघितलं 16x2 20 16x2 20x2 8x2 नंतर 40x2 122x2 असे बरेच प्रकारचे असतात. काही ठराविक प्रकार या ठिकाणी दाखवलेले आहेत. नंतर ह्याला सुद्धा जसं आपण 7 सेगमेंट डिस्प्लेला डिकोड करण्यासाठी आणि ड्रायव्हरचा वापर करण्यासाठी जे आयसी वापरले ते आपण बघितलं. तर याच्यामध्ये सुद्धा एक स्टँडर्ड काय आयसी वापरलेले आहेत ते आयसी आहेत M7211AM किंवा MM5483 किंवा MM145453. आता हे कशासाठी आहेत तर हेच ह्याच्यासाठीच किंवा डिजिटल फॉर्म मधला सिग्नल आला की त्याला डायरेक्टली प्रत्येक सेगमेंटला प्रॉपर प्रभाव पोहोचण्यासाठी बरोबर तो सेगमेंट व्यवस्थित कार्य करेल तेवढाच करंट त्या सेगमेंटला मिळेल ते देण्यासाठी हे सगळे वेगवेगळे प्रकारचे आयसी वापरलेले असतात. त्यालाच म्हणतात डिकोडर ड्रायव्हर आयसी. त्याच्या अगोदरच्या टॉपिक मध्ये आपण बघितलं की बायनरी कोडेड डेसिमलचं परत तुम्ही 7 सेगमेंट मध्ये रूपांतर करताय. 7 सेगमेंट साठी तुम्ही तिथं सुद्धा वेगवेगळे प्रकारचे ड्रायव्हर वापरलेले असतात. ड्रायव्हर आयसीज वापरलेले असतात. तुम्ही तिथे रजिस्टर वापरले, आयसी वापरला, ट्रान्झिस्टर वापरला. तिथं सुद्धा एलसीडी ला ड्राईव्ह करण्यासाठी पण आयसी वापरलेत. मोस्टली आयसीज आहेत. तर हे अशा प्रकारचे आयसीज वापरलेत ज्याच्या साहाय्याने तुम्ही प्रॉपर त्या सेगमेंटला किती करंट पाहिजे ते बरोबर तेवढाच करंट तो पुरवणार व्यवस्थित. आता या ठिकाणी बघा आता हे एलसीडी ला ड्राईव्ह करण्यासाठी तुम्ही मग असे आयसीज बघितले तर ते आयसी हे सगळे जे आहेत ते असल्या आर्डिनो मध्ये वापरले जातात. आर्डिनो युनो हे जो कम्प्लीट जो किट आहे तो किटचं काम काय की प्रॉपर करंट ह्या एलसीडी ला पुरवणे आणि प्लस जे काय मेसेज तुम्हाला पाठवायचे ते ह्या आर्डिनोच्या साह्यानेच तुम्ही पाठवलं जातं. म्हणजे थोडक्यात काय या ठिकाणी या एलसीडी ला तुम्हाला प्रोग्राम केल्याशिवाय तुम्ही त्याला कंट्रोल करू शकत नाही. म्हणजे ह्याला तुम्हाला प्रोग्राम द्यावा लागते. प्रोग्राम देऊन तुम्ही हे एलसीडी तयार करू शकता किंवा त्याच्यावर जो काही तुम्हाला मजकूर दाखवायचा असेल तर तुम्ही प्रोग्रामच्या स्वरूपात तुम्ही करू शकता. तुम्ही मॅन्युअली पण करू शकता ते पण तुम्हाला पुढे बघायला मिळेल. पण इथं मोस्टली आता कसं केलंय की एक आर्डिनोचा वापर केलाय, एक सॉफ्टवेअर किटचा वापर केलेला की ज्याच्या साहाय्याने तुम्ही मजकूर या ठिकाणी तुम्ही टाईप करू शकता, एडिट करू शकता, प्रोग्राम तयार करून आणि मग डायरेक्टली त्याला रन करू शकता. मग प्रॉपर जेवढ्या सेगमेंट तुम्हाला चालू करायचे तेवढेच सेगमेंट ते चालू करणार आहे. आता याच्यामध्ये बघा प्रत्येक सेगमेंट हे कसं असते. आता हा जो सिंगल सेगमेंट आहे हा सिंगल सेगमेंट जो आहे हा सिंगल सेगमेंट ह्या पद्धतीने डिवाइड केलेला असतो. पाच कॉलम्स आणि 8 रोज, 5 कॉलम्स आणि 8 रोजच्या स्वरूपात हे पिक्सलच्या स्वरूपात थोडक्यात हे पिक्सलच्या स्वरूपात असे डिवाइड केलेलं असतं. म्हणजे एक सेगमेंट एक एलसीडी सेगमेंट हा 5 कॉलम आणि 8 रोजच्या साह्याने विभागणी केलेली असते आणि ह्याच्यातले जे काही लाईट्स तुम्ही चालू बंद कराल त्या पद्धतीने इथलं तुमची अक्षर तयार होणार आहे. पाहायला मिळेल तुम्हाला पुढे. ते पहा तर तुम्हाला इथं ए अक्षर पाहिजे असेल तर बघा एवढे पिक्सल्स तुम्हाला चालू करायला लागतील. म्हणजे एवढेच फक्त चालू होणार. त्या 5 रोज आणि 5 कॉलम्स आणि 8 रोज मधले एवढेच फक्त चालू होतील, बाकीचे सगळे बंद होतील. म्हणजे बरोबर तुम्हाला ए अक्षर या ठिकाणी दिसणार आहे. तर हे ह्याच्यासाठी तुम्हाला बघा असे सॉफ्टवेअर लागते आणि असे प्रोग्राम्स तयार करायला लागतात आणि ह्या प्रोग्रामच्या स्वरूपात तुम्ही हे प्रोग्राम्स तयार केलं या पद्धतीने तुमचे अक्षरे असे काही डिझाईन्स तुम्ही असे तयार करू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीचं डिझाईन पाहिजे त्या पद्धतीचं तिथं तुम्ही डिझाईन इथं चेंजेस केलं तर तुम्हाला इथं डायरेक्टली दिसणार. बघा त्या एलसीडी वर बघा इथं आता त्यांनी चौकोन तयार केलाय, एक स्माइली तयार केलाय आणि एक एरो तयार केलाय. त्या अशा पद्धतीने तुम्ही प्रोग्राम करू शकता. दुसरी एक पद्धत आहे, प्रोग्राम न करता तुम्ही डायरेक्टली मॅन्युअली सुद्धा करू शकता. तर याच्यामध्ये बघा त्यांनी डायरेक्टली मॅन्युअली त्यांनी तयार केलंय. बघा त्याच्यासाठी तुम्हाला एक डाटा शीट बघायला लागेल. म्हणजे तिथं आर्डिनोचा वापर केलेला नाहीये लक्षात घ्या. डायरेक्ट नुसतं स्विचचा वापर करून साध्या सिंपल स्विचच्या साह्याने त्यांनी केलेला आहे. पहा फक्त डिजिटल फॉर्म मध्ये फक्त सिग्नल द्यायचं 0001 किंवा काय असेल ते तुम्हाला जो काय मेसेज द्यायचा असेल ते डिजिटल फॉर्म मध्ये द्यायचं आहे. ते कसं द्यायचं या ठिकाणी दाखवले. पहा
आता कुठल्या टोकाला काय द्यायचे ते पहिल्यांदा ते चेक करून घ्यायचं की बाबा त्या एलसीडी डिस्प्लेच्या कुठल्या टर्मिनलला काय जोडायचं आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता या ब्रेडबोर्डवर पॉझिटिव्ह निगेटिव्ह जोडून घेत आहे. नंतर हे एलसीडी जोडून घेत आहे आणि ह्याला सप्लाय देऊन चेक करत आहे. तुमचा एलसीडीला इथं सप्लाय दिलाय बघा, या ब्रेडबोर्डवर जोडून घेतलेला आहे. आता ह्याचे जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह टोकन जे आहेत ते जोडून घेतलेले आहेत. नंतर एक्स्ट्रा जे टोकन जे आहेत ते सगळे जिथं जोडायचे ते टोकन जोडून घेत आहेत. आता इथं कोणत्याही प्रकारचा आर्डिनोचा वापर केलेला नाहीये, नुसतं ह्या सिंपल कनेक्शनद्वारे हे जोडलेलं आहे. नंतर त्या ठिकाणी कॉन्ट्रास्ट ब्राईटनेस कमी जास्त करण्यासाठी, कॉन्ट्रास्ट ऍडजस्ट करण्यासाठी तो पोटेन्शिओमीटरचा वापर केलेला आहे. जो डिस्प्ले जो आहे तर त्या ठिकाणी एक पोटेन्शिओमीटरचा वापर केलेला आहे. बघा इथं पोटेन्शिओमीटरचा वापर केलेला आहे. हा पोटेन्शिओमीटरच्या साहाय्याने त्या एलसीडीचा ब्राईटनेस तुम्ही कमी जास्त करू शकता. या ठिकाणी बघा त्याचं पोटेन्शिओमीटर फिरतोय का नाही हे चेक करण्यासाठी बघा इथं तीन चेक केलंय, तो पोटेन्शिओमीटर व्यवस्थित कार्य करते. आता बघा हे मेसेज जे आहे त्या पद्धतीनं तुम्ही डिजिटल फॉर्म मध्ये मेसेज दिला की तुम्हाला ते कन्व्हर्शन करता येते. तर त्याच्यासाठी तुम्ही काय कराल तर कुठल्या टर्मिनलला काय द्यायचंय तर त्या ठिकाणी बरोबर त्या टर्मिनलला ते जोडून घ्यायचंय. म्हणजे 0-0 म्हणजेच ग्राउंड आहे आणि 1 म्हणजेच तुमचा पॉझिटिव्ह सप्लाय. आपण डिजिटल कम्युनिकेशन मध्ये बघितलेलं आहे की 0-0 म्हणजे निगेटिव्ह आणि 1 म्हणजे +5 व्होल्ट. तर त्या पद्धतीने हे तुम्ही जे 0 ब्लॅक दिसतंय हे सगळं 0-0 केलंय आणि 1 देण्यासाठी त्यांनी काय केलं इथे एक स्विच वापरलाय पहा, एक स्विच वापरलाय या ठिकाणी आणि डायरेक्ट वरती +5 व्होल्ट साठी दिलंय वरती. तर हे कसं कार्य करते पहा की ज्या वेळेला हे ऑफ असेल तर तो डायरेक्टली जो 0 व्होल्ट आहे तो डायरेक्ट 0 व्होल्ट मिळणार. ज्यावेळेला तो ऑन होईल त्यावेळेला तो 5 व्होल्ट त्याला मिळणार. ज्यावेळेला तुम्ही स्विच ऑन कराल त्यावेळेला हे 5 व्होल्ट इथं मिळणार. म्हणजे 0101 जी मेसेज आहे ते देण्यासाठी हे सोय केलेलं आहे स्विचच्या साह्याने. असंच आता हे एका टोकासाठी झाले, असे 3-4 टोक आहेत त्या तिन्ही. आता हे डिजिटल मीटरवर सुद्धा चेक करतात बा 5 व्होल्ट किंवा 1 व्होल्ट 0 व्होल्ट मिळतंय का बा. आता हे 5 व्होल्ट मिळाला, 0 व्होल्ट मिळाला, आता हे 5 व्होल्ट मिळाला, परत 0 व्होल्ट मिळाला. आता हे बाकीचे जे टोक आहेत तर त्याला सुद्धा जोडून घेत आहेत. जवळपास 4 टर्मिनल्स आहेत म्हणजे 4 टोकांना ते जोडलेलं आहे. आता जे हे आहेत 000 ते 00 बाकीचे जे टोक जे आहेत त्याला सुद्धा दिलेलं आहे, पण त्याला देण्यासाठी त्यांनी एक स्विच वापरलेला आहे की एक कॉमन ठेवलं RS ला आणि इकडे ग्राउंड आणि इकडे 5 व्होल्ट दिलाय. तुम्ही इकडच्या बाजूला केलं की 5 व्होल्ट मिळेल, इकडच्या बाजूला केलं की ग्राउंड मिळेल. त्याच्यासाठी मग एक स्विच वापरलाय, स्लायडिंग स्विच. या ठिकाणी एक RS टर्मिनल आहे तुमच्या त्या एलसीडी डिस्प्ले मध्ये, एक RS टर्मिनल आहे. RS टर्मिनलला या पद्धतीनं ते स्विचच्या साह्याने तुम्ही 1 व्होल्ट किंवा 0 व्होल्ट देऊ शकता. 1 आणि 0 म्हणजेच 5 व्होल्ट आणि ग्राउंड. हे बघा इथं केलंय बघा त्यांनी सोय. हा RS टर्मिनल इथं आहे. RS टर्मिनल त्यांनी असं कॉमन देऊन 0 आणि 1 ची सोय केली आहे बघा इथं. इथं 5 व्होल्ट मिळतंय, प्रेस केलं की 0 मिळणार. सॉरी, इकडच्या बाजूला केलं की 0 मिळणार. आता बाकीचे जे पण टर्मिनल्स आहेत ते सुद्धा जोडून घेत आहेत. अजून एक फिल्टर कॅपॅसिटर या ठिकाणी वापरलाय. फिल्टर कॅपॅसिटर वापरलाय इथं. आता हे सगळं जोडून झालेलं आहे. आता बरोबर मेसेज देण्यासाठी, एक प्रॉपर मेसेज देण्यासाठी म्हणजे हाय, H आणि हाय हे 2 अक्षर तयार करायचे. तर 2 अक्षरासाठी तुमचा जो कोड आहे तो कोड कुठला आहे तो चेक करून तेवढाच कोड दिला की तुम्हाला त्या डिस्प्लेवर फक्त हाय अक्षर दिसणार आहे. तर त्याच्यासाठी बघा फक्त ते कोड पाहणार आहेत. कोड पाहण्यासाठी परत हे बघा तिथं ते कोड पाहतात की H साठी काय लागते आणि आई साठी कुठला कोड लागते. तर तेवढाच कोड इथं त्या ठिकाणी दिला की बरोबर तो H आणि I हाय म्हणून असं डिस्प्ले होणार. तर ह्याच्यासाठी D4 हे बघा, ही 4 टर्मिनल D4, D5, D6 आणि D7 हे 4 टर्मिनल जे आहेत
त्या टोकांना तुम्ही इनपुट सिग्नल देणार आहात. मग आता इथं तुम्ही जो काय मगाशी कोड बघितला एच आणि आय साठी, तर या ठिकाणी मॅन्युअली चेक द्यायचं ते. आता बघा हे डिस्प्ले चालू केला आणि जो कोड आहे तो द्यायला चालू केलंय सुरुवातपासून जे कोड आहेत ते सगळं द्यायला चालू केलंय. आणि पहिल्यांदा हे सगळे कोडिंग द्यावं लागणार आहे. 0000000 नंतर 0001. आता 001 देत आहेत. 0001 नंतर हे सगळे 000 नंतर 0010 नंतर सगळे 0 नंतर 1100 नंतर 0100 नंतर 1000 1000 आणि लगेच बघा इथं एच आला. एच साठीच हा कोड होता. आणि आता आय साठी बघा 1001 जसं दिलं की इथं बघा हाय आला. म्हणजेच बघा कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी ऑर्डिनो वापरलेलं नाही. डायरेक्टली तुम्हाला या मॅन्युअली या ठिकाणी एलसीडी डिस्प्ले या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे करू शकता. तुमच्या लक्षात आलं असेल की एलसीडी डिस्प्लेचा वापर करून एलसीडी डिस्प्ले जो आहे असे वेगवेगळे प्रकारचे, आता आपण मगाशी बघितलं 16:2 चा, तर हे वेगवेगळे प्रकारचे असतात. तर ते कसं डिस्प्ले कार्य करतो ते आपण बघितलंय सॉफ्टवेअरच्या साहाय्याने आणि मॅन्युअली सुद्धा. तर हे तुमच्या जाहिरातीसाठी त्याचा वापर केला जातो.